माझ्या बऱ्याचशाच मैत्रिणींचा प्रॉब्लेम आहे की नवरा आईचा ऐकतो आणि मम्मीच बॉय, त्याला जेवायला बाहेर जेवायला जायचं आहे मम्मीला विचारतो, पिक्चरला जायचं थांब मी मम्मीला विचारतो, काही काम माहेरी जायचं थांब मी मम्मीला विचारतो, काही करायचं असलं तर मम्मीला, म्हणजे तो असा मम्मीच बॉय. तर मी बोलली त्याच्या तुमच्या सासूची गलती नाही, त्याच्यात गलती आहे त्या तुमच्या खडूस सासरा. आता तुम्ही बोला इथं सासरा कुठं आला तो असा, कारण त्यांनी पहिले काळात ना त्या बायकोला कधी सुख दिलं नाही. पाहुणे रावळे घरी आले, चिकन कर मटन कर हे कर ते कर, याचा पाया पड त्याचा पाया पड, असं कर तसं कर. त्याची आई ती म्हातारी सांगत गेली तसा हा म्हातारा त्याच्या बायकोवर हुकुमशाही गाजवत गेला. असं करत करत ना तिला कधीही त्याने काही सुख दिलं नाही, कुठं नेणं नको आणणं नको वगैरे काहीच नाही. मग आता मुलगा झाला, चल बाबा आता मग ती सासू बोलते हे सर्व विश्व मी मुलामध्ये बघेल. मग आता लग्न झालं, मग आता ती पहिल्यापासून स्ट्रिक्ट ठेवते. मग आता कुठं जायचं म्हटलं तर मग मम्मीला विचार, याला सर्व्याला कारण तो खडूस म्हातारा आहे. हां आपण बोलतो सासू नाही, कारण तिने जे भोगलं दुःख भोगलं तिला सुनेला तसंच द्यायचं असतं. तिने सुख भोगलं असतं तर मग ती पण बोलली असती ना चल बाबा काही नवीन झालेलं नवीन युगातलं जोडपं आहे हे फिरताय, आम्ही पण म्हातारी कुठंतरी देवपूजेला जातो, कुठंतरी फिरायला हिंडायला जातो. पण तिला त्या खडूस म्हाताऱ्याने काही सुख दिलं नाही, मग ती तुम्हाला कसं सुख देऊ शकेल, कसं बघू शकेल सांगा मला. बरोबर आहे की नाही? कसलं की नाही तुम्हाला असं असतं प्रत्येक वेळी सासू तो खडूस सासरा आहे. म्हणून आता ज्यांचे लग्न त्यांनी करायचे, पण ज्यांचे लग्न नाही झाले ना तिथं बघा सासरा कसा आहे. हां तुम्ही फक्त जाताना सासू कशी, सासू चांगली असते कारण तिच्यावर जे बिततं तीच सुनांवर बितवते ना ती. तो खडूस सासरा. No, 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 no.